नमस्कार, जुलूस ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आम्ही मुरंबा करणार आहे आंब्याचा. आणि या इकडे आलो होतो आंब्याला, नाही पिशवीत नाही आणली, तर आता पार्थ पिशवी घेऊन आला तिकडून. तर एक छोटासा आंबा आहे त्याच्यावरून काढायचा आहे. आणि नानू नाही मेन म्हणजे आज त्यामुळं आज पार्थच चढणार आहे झाडावर. नानू गेला बाहेर. सावकाश चढ. आम्ही गणपतीपुळे तिथं तेलीजवळ आहे आंबा, आणि धरलेत ठीकठाक आम्ही धरलेत. थोडा आंबट आहे पण ठीक आहे आंबा. पार्थ काढतोय, गडकी पण घेऊन आलाय. आणि आम्ही उतरून काढणार आहे, पडणार नाहीत, त्यामुळे पिशवीत हे करून काढणार आहे. खाली पडले तर मग ते खराब होतात, त्यामुळे उतरून काढणार आहे आंबे. आडीला ठेवताना पण असे उतरूनच काढतो आम्ही. एकदम छोटा आंबा आहे पण आंबे धरले त्याच्यावर. यावर्षी धरलेत, पावसाच्या गारा पण पडल्या होत्या ना, पण आंबे आहेत थोडेफार. घरवंत आंबा तर भरपूरच धरलाय. छोटे छोटे त्याची साईज छोटी आली पण आंबा भरपूर झाला आहे. आणि याची मीडियम साईजच आहे. फेकते की काटीन सोड उलटी. खाली उतरतोय बघा दोरीच्या साह्याने. दोरी नाही, काठीने ढकलले आंबे. थांब थांब जरा खाली पकड. सोड सोड. थांब थांब सोड, हलू हलू सोड. एक पिशवी झाली काढून. आता अजून थोडेसे आहेत ते पाडायचे, आमसुलं पण बनवायचे, त्यामुळे ती पण आजच करायचं. म्हणून थोडे आंबे उरले तर त्याचं करू. थोडेसे काढायचे आंबे, आता पुन्हा काढतोय पार्थ. थोडेसे ठेव रे बाकीच्यांना पण. बस झाले ना. बस झालं चढ. काठीच पडली. बस झाले, जाऊ दे, चल. उतर, सावकाश सावकाश उतर. तर आंबा छोटाच आहे, एवढा मोठा नाही, पण ठीक आहे. आंबे धरले होते यावर्षी बऱ्यापैकी. त्यामध्ये पाऊस आणि गारा पण पडला होता, तरी पण धरलेत. हापूसवर जास्त परिणाम झाला, रायवल ठीक आहेत. सावकाश. पिशवी मस्त आहे, पण आंबे आता टाकले ते बघा. एक पिशवी भरपूर झाले एवढे आंबे. तरी मुरंब्याला काय एवढा लागणार नाही, पण एवढे पण बस झाले. हे बघा आंबे आणले, आता धुवून वगैरे घेतले चांगले, आणि साल काढून देते बायको. आणि मोठी साईज आहे बघा आंब्याची, चांगली हापूस सारखीच आहे. तर आता हे थोड्या आंब्याचं मुरंबा करणार आहे आम्ही, आणि बाकीच्यांचे कट करून ते आमसुलं वगैरे बनवणार आहे, कट करून कशी हळद मीठ लावून वगैरे. तर ह्या आंब्यांचे आमसुलं वगैरे करायचे. सर्व अशी साळ वगैरे काढून त्याची प्रॉपर हे करून नंतर मिक्सरला वगैरे करायचं आहे.
हाकव हाकव कोको हाकव. हां ठीक आहे लवकर आज चालवा. आता मुरंबा पण करायचा आहे, याला टाईम नको वेस्ट घालू. हात सांभाळून करा फक्त, बाकी मरो. हे कट केलेले होते सर्व, ते आता मिक्सरमध्ये लावायचं आहे. साखर थोडी टाकते, जास्त पण नको. हे मिक्सरला लावून घ्यायचं आहे. बघा एवढे झालेत, सालं वगैरे काढून झालेत. आणि आता किसून घेतोय. पहिला मुरंबा करायचा आहे आणि थोडं बोलतात ते आंब्याचे पन्नी म्हणून असतं, ते पण करायचं. तर ते नंतर करू, उरलेल्या आंब्याचे वगैरे. आधी पहिलं ते किसून वगैरे हे मुरंब्यासाठी तयार करू. हा हा चालेल. हा माझ्याकडे पण हा 1-2 किलो.
आंबे झाले सर्व किसून. आता गूळ बारीक करून घ्यायचा आहे. गूळ आणि ते आंबे मिक्स करायचं आणि थोडं उन्हात वगैरे ठेवलं की मग ते मेल्ट होतं आणि छान लागतं. तर पहिलं आता गूळ वगैरे किसून घेते वाईफ माझी. पडलं ना मग दाखवते. लावलो की जातात. नाही आता सांगण्या गोष्ट आहे, पैसा कोण सांगितलं का तिला कोरमा जे मारणार असेल तर त्याला मारला. आणि ते कैरीचं हे थोडं घेणार आणि ते गुळाचं अजून पाणी होईल ना शिजायला, नाही तर मग ते जास्त पाणी सुटून टाइम लागेल. पाणी पिऊया आपण. आंबट आंबट. तू पिणार रे? तू पिणार? सगळं इकडं काय माहिती इकडे ये. कुठे होता खोलीत? तू कशाला? हे पण वाटे तिथे ठेव, दिसू दे. हा दे. थांबशील जरा सोनू. पडशील. ह्याचा काढायचा. हा पाणी काढून टाकायचा जरा कुठे जरा जाऊया? आणि मग हा पाणी जरा काढून होय. टाकायचा पाच चाट मसाला आणि साखर. साखर ह्यात टाकायचा ना. तर ह्या आता गुळ टाकणार. आता गुळाला पाणी सुटेल ना, मग ते पाणी आटायला टाइम लागणार. जास्त नाही, थोडं थोडंच काढते. नो तसा नो ह्या शिजवून ह्याचा करणार. हा शिजवणार. हा तसं म्हणतो मी म्हटलं व्हायचं का हे. नाही नाही आता मोजते किती आहे त्याप्रमाणे मग गुळ असते. तर जेवढं कैरी तेवढा गुळ टाकायचा. तर ही 1 वाटी आणि बॉटल नाही, कळशीतलं पाणी घे ना. कळशीतला 2 वाटी आणि तेवढा गुळ टाकायचा त्याच्यात. 2.5 वाटी. फायनली दोन्ही झाले. गूळ आणि आंब्याचं हे पण मिक्सअप करून झालं आहे बघा. आणि हे आता उन्हात ठेवायचं आहे एकदम गरम. आता ऊन भरपूर पडते तर तेव्हा ऑटोमॅटिकली गूळ मेल्ट होणार त्याचं. तर थोडा वेळ ठेवू आपण, अर्धा पाऊण तास. नंतर टेस्ट करून बघू कसे लागते. बघा खाऊन बघ टेस्ट कसं लागतंय बघ. कसा झालाय चांगलं लगे वाटतंय की नाही बघ. आई आमची टेस्ट करते. हा कसं झालंय? हा कसं झालंय ना. हा हे बघा सर्वांना टेस्टला दिला आहे आणि एवढा उरला आहे तो बर्निंगमध्ये भरून ठेवतो आहे. तर छान झाला होता, 1 नंबर आपला घरगुती असा.
तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जर आजची व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बस.